श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या मराठी आध्यात्मिक शिवपुराण या यूट्यूब चॅनलमध्ये. भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 जानेवारीला आहे 2026 नवीन वर्षातील पहिलाच सण. तर हा सण एकूण 3 दिवस चालतो. 13 तारखेला भोगी आहे, 14 तारखेला संक्रांत आहे आणि 15 तारखेला किंक्रात आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिला सण जो असतो तो म्हणजे मकर संक्रांत. प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा जो असतो सूर्यदेव, जेव्हा तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 13 जानेवारीला या दिवशी आहे भोगी. तर या दिवशी तुम्हाला करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. तुम्ही याला सेवासुद्धा म्हणू शकता. तर गाईला या दिवशी आपल्याला एक वस्तू अशी खायला घालायची आहे. यामुळे बघा, आपले सर्व मागचे भोग, दुःख, अडचणी या दूर होतील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. तर असा हा उपाय मी तुम्हाला असे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर पहा, भोगी आहे तर ती का साजरी केली जाते? कारण या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. कारण इंद्रदेवाने आपल्या धर्तीवरती उदंड पीक पिकवावे म्हणून प्रार्थना केली होती. वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहावं अशी प्रार्थना केली होती. म्हणून ही भोगी जी आहेत ना, ती साजरी केली जाते आणि भोगीच्या दिवशी गाईला खूप महत्त्व दिलं जातं. जो व्यक्ती या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी गाईला काही वस्तू खायला घालतो, अशा वेळी बघा 33 कोटी देवांची कृपा त्या व्यक्तीवरती प्राप्त होत असते. तसेच भोगी म्हणजे काय, तर भोगी या शब्दाचा अर्थ 2 होतो. जो देवांना नैवेद्य दाखवतो, भोग आपण त्याला असं सुद्धा म्हणतो की देवाला भोग दाखवला, देवाला भोग दाखवायचा आहे म्हणजे नैवेद्य. आणि दुसरा एक अर्थ आहे भोग म्हणजे एका वेळी बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या किंवा वारंवार काही ना काही सातत्याने दुःख असेल तर अशा वेळी आपण नेहमी म्हणत असतो की कुठल्या जन्माचे भोग घेतोय असं आपण आपल्या तोंडातून सुद्धा बऱ्याच वेळा बोलत असतो. तर या शब्दाचे असे 2 अर्थ होतात आणि म्हणूनच या भोगीच्या दिवशी आपल्याला आपल्या काही मागचे भोग असतील, आपल्या मागे वारंवार काही संकट येत असतील, काहीतरी दुःख आहे, अडचणीच आहेत, प्रयत्न करूनही अडचणी संपत नसतील, तर आपल्याला या भोगीच्या दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. जर खरंच आपल्या मागे खरोखर आणि भोग असतील, वारंवार आपण एखाद्या कामामध्ये अपयश येत असेल किंवा आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होत नाही आहेत, घरातील गरिबी, दारिद्र्य संपायचं नाव घेत नाही, आयुष्यामध्ये फक्त अडचणी आणि अडचणीच चालू आहे, तर तुम्ही भोगीच्या दिवशी हा एक उपाय नक्की करून पहा. तुमचं हे नवीन वर्ष 2026 वर्ष आहे, त्यात तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. तुमचे सर्व मागचे भोग, दुःख आहे तर ते संपतील. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. आता भोगी मंगळवारी आहे 13 जानेवारी. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर ना आपल्या आंघोळ करायची. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवघरातील पूजा वगैरे आपल्याला करून घ्यायची आहे. जर तुमच्या घरी जर गाय असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी गाईला छान स्नान घालायचं आहे, आंघोळ घाला. त्याचबरोबर तुम्हाला गाईला वस्तू खायला द्यायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्थात बघा, आता त्या दिवशी भोगी आहे तर आपण भोगीचा स्वयंपाक हा तर आपल्या घरामध्ये करत असतो, म्हणजे मिक्स भाजी आपण बनवत असतो. तर या मिक्स भाजीमध्ये आपल्याला कोणकोणत्या भाज्या घालायच्या असतात, तर सर्व प्रकारच्या त्या शेंगा भाज्या असतात, असे की पावटा, शेंगा, वाल, ज्या शेंगा भाज्या असतात त्या घालायच्या असतात. त्याचबरोबर वांगी, बटाटा, काही तर ज्या भाज्या असतात त्या सुद्धा यामध्ये घातल्या जातात. आणि या भाजीमध्ये काळे आणि पांढरे तीळ असतात, ते तीळ घालून ही भाजी बनवली जाते. त्याचबरोबर या दिवशी खिचडी सुद्धा बनवली जाते, तांदळाची खिचडी बनवली जाते. त्यामध्ये सुद्धा हे काळे आणि पांढरे तीळ घातले जातात. आता ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार या भाज्या केल्या जातात. त्याचबरोबर भाकरी सुद्धा बनवली जाते. बाजरीची भाकरी या दिवशी बनवण्याला खूप महत्त्व दिलं जातं. ती भाकरी आहे तर ती तीळ लावून आपल्याला बनवायची असते. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आता सगळ्यांच्याच घरी बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर ही मिक्स भाजी जी आहे तर ती बनवणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिली भाकर जी आहे तर तुम्हाला बनवायची आहे. त्यावरती भरपूर असे पांढरे आणि काळे तीळ तुम्हाला घालायचे. छोटी तुम्ही नैवेद्य बनवला तरी सुद्धा चालेल. यानंतर आपल्याला घरामध्ये जे मिक्स भाजी आपण बनवणार आहोत त्यातील थोडीशी भाजी तुम्हाला त्या भाकरीवरती ठेवायची आहे. तसेच थोडीशी चणा डाळ आणि गूळ सुद्धा विशेष करून त्याच्यावरती ठेवायचे आहे. त्या भाकरीवरती थोडंसं हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे. एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जी
जी भाकरी आहे तर ती गाईपाशी घेऊन जायचं आहे. गाईच्या पायावरती आपल्याला अगोदर पाणी ओतायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर ही भाकरी गाईला खाऊ घालायची. भाकरी खाऊ घातल्यानंतर गाईला प्रदक्षिणा मारायला जागा असेल तर आवर्जून 11 प्रदक्षिणा मारा. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे. गाईच्या समोर तुम्हाला हात जोडायचे, गाईला प्रार्थना करायची की तुमचे मागचे भोग असतील तर ते दूर व्हावेत, तुमचे जे काही दुःख दारिद्र्य अडचणी आहेत त्या दूर व्हावेत, संपून जाव्यात अशी प्रार्थना करायची आहे. बघा, जेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करता आणि हा नैवेद्य जेव्हा तुम्ही गाईला देता तेव्हा 33 कोटी देवी देवता तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर काय करायचं, गाईच्या पायाखालची माती जर तुम्हाला भेटली तर आवर्जून ती माती घरी घेऊन या. त्यातल्या त्यात माती जी आहे ती प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावा. थोडी थोडी माती जी आहे तर ती आपल्या घरात चारही कोपऱ्यामध्ये टाकायची आहे. यानंतर जेव्हा तुम्ही झाडचाल तेव्हा तुम्ही झाडून काढलं तरी सुद्धा चालेल. आता ज्यांना गाई नाही, काय करायचं आहे तर आवश्यक आहे तर अशाने काय करायचं, एक छोटासा नैवेद्य बनवायचा. तो सुद्धा तुम्हाला तेल लावून बनवायचं आहे. जे मिक्स भाजी आपल्या घरामध्ये बनवणार आहे तर ती मिक्स भाजी त्याच्यावरती ठेवायची, त्याने हळद कुंकू लावायचे आणि हा नैवेद्य आपल्या घरामध्ये जी गाईची मूर्ती आहे त्यासमोर आपल्याला थोडासा वेळ ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एक ग्लास भरून ठेवायचा आहे. त्यानंतर तिथेच आपल्याला जे काही तुम्हाला बोलायचे आहे, इच्छा मनोकामना बोलायची आहे ती बोलून घ्यायची आहे, मनापासून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तो नैवेद्य उचलायचा आणि आपल्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवरती नेऊन ठेवायचा. हा नैवेद्य गच्चीवरती किंवा घरासमोर नेऊन ठेवल्यानंतर तिथे येणारे जे छोटे पक्षी असतील किंवा कावळे असतील तर ते नैवेद्य जो आहे तो खातात आणि अशा वेळी सुद्धा आपल्या इच्छा मनोकामना 33 कोटी देवी देवता पूर्ण करत असतात असे म्हटले जाते. म्हणून तुमच्या घरी गाय असेल किंवा तुमच्या दारावरती गाय येत असेल तर तुम्ही हा घास त्या दिवशी आवर्जून खाऊ घालू शकतात किंवा तुम्ही जवळपास कुठे गोशाळा असेल तर गोशाळेत जाऊन हा नक्कीच नैवेद्य खाऊ घालू शकता. परंतु आता जे शहरात राहतात त्यांना या सर्व गोष्टी अशक्य आहेत तर त्या लोकांनी या प्रकारे घरच्या घरी उपाय करायचा आहे. तितकेच पुण्यफळ तुम्हाला मिळत असेल. सुतक असेल, मासिक धर्म असेल तर विटाळ असेल तर हा उपाय करू नका, हे विशेष करून टाळावे. मासिक धर्म असेल तर त्या व्यक्तीने सोडून इतर कुठल्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, तर त्याचं सुद्धा पुण्यफळ तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर या दिवशी विशेष करून गाईला खाऊ घालण्याला असे विशेष असे महत्त्व आहे. तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टी करणं जमत नसेल तर तुम्ही थोडासा हिरवा जरी चारा गाईला खाऊ घातला तर ते सुद्धा 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन 1000 पटीने गाई दान केल्याचे पुण्यफळ तर मिळणारच आहे. परंतु तुम्ही हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर भाकरी खाऊ घालणं शक्य नसेल तर थोडासा हिरवा चारा जरी तुम्ही गाईला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल आणि गाईला नमस्कार करून तिथलीच गाईच्या पायाखालची थोडीशी माती आणून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला एक टिक्का हा लावायचा आहे. कारण ती माती डोक्याला लावल्याने 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तर आपल्याला प्राप्त होणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला वाईट शक्तीपासून मुक्तता सुद्धा मिळणार आहे. फक्त एक टिकला त्या मातीचा लावल्याने जी काही नकारात्मक आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये बाधा असेल ती सुद्धा दूर होणार आहे. तर तुम्हाला आवर्जून या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.